पुढं काही दिवसांना मुद्दाम त्या दक्षानं एका यज्ञाचं आयोजन केलं. कणखल नावाच्या क्षेत्रामध्ये एक यज्ञ केला आणि सगळ्या देवी देवताला आमंत्रण दिलं. सगळ्या देवी देवताला आमंत्रण दिलं, पण शंकराला मात्र आमंत्रण दिलं नाही. पहिल्या दिवशीचा यज्ञ पार पडला. सगळे देवी देवता सायंकाळच्या वेळेला जायला निघाले. दक्ष महाराज येतो आम्ही, उद्या सकाळी पुन्हा वेळेवर. मोठा यज्ञ होता. त्यावेळेला दक्षानं सांगितलं घरी जाताय? हो. मग स्वर्गातल्या रस्त्याला जात, स्वर्गाकडे जाताना कैलास मार्गाच्या त्या रस्त्यानं जा आणि त्या रस्त्यानं जा, मुद्दाम जा. कशासाठी? त्या शंकराला कळू द्या सासऱ्यानं खूप मोठा यज्ञ केलाय. सगळे देवी देवता मुद्दाम आकाश मार्गाने कैलासाकडून जायला निघाले आणि त्यावेळेला सती मातेनं पाहिलं. सगळे देवी देवता नटून थटून गेलेले परत आपल्या स्वर्गाकडे चाललेत. एका विमानातल्या त्या देवपत्न्यांनी सतीला बोलायचं ठरवलं आणि देवपत्न्या सतीला सांगू लागल्या, काय का सती, हा फॅन बंद करून टाका, गरम हवा लागेल. काय का सती? म्हणले काय, तुझ्या बापाच्या इथं यज्ञ चालू आहे, तुला आमंत्रण नाही? म्हणले नाही आमंत्रण. तुम्ही कुठं गेला होतात? म्हणले तिकडून तर जेवून आलो आत्ता, पोटभर पुरणपोळीचा स्वयंपाक होता, जेवून आलो तिकडून आत्ताच. कार्यक्रम पत्रिका दाखवली, पॉम्पलेट दाखवला सतीला, कुठंच शंकराचं नाव नाही, सतीचं सुद्धा नाव नाही. देवपत्न्या निघून गेल्या. पण संध्याकाळच्या वेळेला सती मात्र शंकरासोबत बोलू लागली, महाराज तुमच्या सासरवाडीमध्ये यज्ञ आहे. काय म्हणते सती? पहा, तुमच्या सासरवाडीतलं यज्ञ आहे. तुमच्या सासरवाडीमध्ये एखाद्या लग्न राहू द्या, तुमच्या सासरवाडीत म्हणजे बायकोच्या माहेरामध्ये. बायको असं कधीच म्हणत नाही माझ्या माहेरात लग्न आहे कोणाचं. ती काय म्हणते, तुमच्या सासरवाडीत लग्न आहे मेवणीचं, मेवण्याचं. कारण 4-8 दिवसांना आधीच जायचं असते. आणि नवऱ्याचं नातं जोडलं की मग नवऱ्याला आपुलकी वाटते. त्याच्यामुळं स्वतःचं नातं नाही सांगत माझ्या माहेरात, नाही तुमच्या सासरवाडीत. सती म्हणते शंकराला, तुमच्या सासरवाडीमध्ये सासऱ्यानं यज्ञाचं आयोजन केलंय, चला की. शंकरजी म्हणतात, अगं आपल्याला आमंत्रण नाही. मी मोबाईलला पॉम्पलेट बी पाहिला, म्हणले व्हॉट्सअपला, असा जरी आला नसेल तरी व्हॉट्सअपवरच पॉम्पलेट पाहिला, पण आपलं नाव नाही त्या पॉम्पलेटला. मग आपण जायचं नाही? आव नहीं आदर नहीं, नहीं नैनों से नैन. तुलसीदास जी वर्णन करतायत, आव नहीं आदर नहीं, नहीं नैनों से नैन, तुलसी उस घर मत जाइए, कंचन बरसत मैन. ज्या घरामध्ये तुमचा आदर नाही, आदरातिथ्य मान सन्मान नाही, नाही नैनों से नैन, तुमच्या सोबत कोणी दोन गोष्टी बोलायला तयार नाही, 2 क्षणभर डोळे नजर करायला कोणी तयार नाही. तुलसी कहे उस घर मत जाइए, कंचन बरसत मैन. त्या घरी सोन्या चांदीचा पाऊस जरी पडत असेल तरी त्या घरी माणसानं जाऊ नये, ज्या ठिकाणी माणसाचा आदर सत्कार नाही. पण सतीनं हट्ट केला, मला जायचंय. सती जाऊ नये, आमंत्रण नसेल तर 4-2 ठिकाणी सोड, पण बाकी कुठं जाऊ नये. म्हणजे कोणत्या 4-2 ठिकाणी? अगं सप्ताह चालू आहे गावामध्ये. एखाद्या गावामध्ये जर सप्ताह चालू आहे आणि त्या सप्त्यामध्ये जर भागवत कथा, राम कथा, अजून काही जर कीर्तन ऐकायचं असेल तर त्या ठिकाणी आमंत्रणाची वाट पाहायची गरज नाही, भगवंताचं कार्य आहे. एखाद्या गुरुच्या घरी जर काही कार्यक्रम आहे तर शिष्यांना आमंत्रणाची वाट पाहायची गरज नाही, त्या गुरुकडे जायला पाहिजे दर्शनाला. जर एखाद्या मित्राच्या घरी काही कार्यक्रम आहे, जर घाई गडबडीमध्ये आपल्याला आमंत्रण मिळालं नसेल तर मित्राकडे बिगर आमंत्रणाचं गेलं तरीही चालतं. आणि जर आई बापापासून एखादा मुलगा मुलगी लांब राहत असेल तर आई बापाची भेट घेण्यासाठी कोणाच्या परवानगीची किंवा आमंत्रणाची गरज नाही. शंकरजी सहज बोलून गेले, पण इथंच फसले. सती हुशार होती, हुशार बापाची मुलगी. हुशार बापाची म्हणजे दक्ष म्हणजे दक्ष नावाचाच अर्थ हुशार होतो, हुशार, दक्ष, हुशार. आणि त्या हुशार बापाची मुलगी सती होती. मग तिनं लगेच शंकरजीचे ते शब्द धरले, पकडले आणि म्हणले, मालक तुम्हीच म्हणले आता जर मुलगा किंवा मुलगी आई बापापासून लांब राहत असेल तर आपल्या आई बापाला भेटायला जाण्यासाठी परवानगीची आणि आमंत्रणाची गरज नाही. मी चालले. म्हणले काय हरकत नाही, जा, पण मी नाही येणार, कारण माझा सन्मान नाही तिथं. ऐका, सर्वात मोठी चूक झाली सतीची इथंच.
सर्वात मोठी चूक. कारण भगवान शंकरासारखा पती असताना देखील त्या पतीची आज्ञा न मानता त्याचा आज्ञा भंग करून सती निघाली आणि स्वतःचं जीवन संपवावं लागलं. शंकरानं योग्य सांगितलं होतं, ज्या ठिकाणी मान नाही त्या ठिकाणी जाऊ नये. ज्या ठिकाणी नवऱ्याचा मान नाही त्या ठिकाणी बायकोनं देखील जाऊ नये. ज्या ठिकाणी आपल्या मालकाचा मान नाही, मग ते भले तुमचं माहेर का असे ना, पण त्या ठिकाणी पाय ठेवायचा नाही. सतीचं तेच चुकलं. हट्ट केला, काही शिवगणाला सोबत घेतलं आणि निघाली माहेरी निघाली आणि जाऊन पाहते तर काय, सगळ्या दक्षानं सगळ्या तिथल्या लोकांना सांगून ठेवलं होतं, कैलासावरून कोणी आलं तरी अजिबात त्याला मान सन्मान द्यायचा नाही. कोणालाच मान सन्मान द्यायचा नाही. कोणी येऊ द्या, भगवान शंकर जरी आले किंवा सती जरी आली, कोणी येऊ द्या, त्याला अजिबात मान सन्मान द्यायचा नाही. त्याच वेळेला सती पोहोचते आणि सती पोहोचल्यावर पाहते सगळ्या बहिणी आलेल्या. किती बहिणी होत्या सतीला? पाठीमाग महिला मंडळी झोपल्या का काय? पाच 25 तरी भागवत ऐकले असतील. भागवतामध्ये देखील ही दक्ष प्रजापतीची कथा येते. स्वयंभू नावाचा मनो, आणि त्या स्वयंभू मनूला 5 मुलं झालेली. जरासा भागवतातला भाग सांगतो. उजळणी 3 मुली आणि 2 मुलं. आकुती देव होती आणि प्रसूती, ह्या 3 मुली आणि 2 मुलं. उत्तानपाद आणि प्रियवृत्त नावाचे 2 मुलं झाले. बरोबर? त्या आकुती देव होती आणि प्रसूती या 3 मुली तिघांना दिल्या. ती प्रसूती नावाची मुलगी दक्षाला दिली आणि त्या दक्ष आणि प्रसूती त्या दोघा नवरा बायकोला 16 मुली झाल्या. ही भागवतातली कथा आहे. त्या 16 पैकी एक शंकराला दिलेली होती. 13 पित्राला, 1 अग्नीला, 1 धर्माला आणि 1 शंकराला, अशा 16 होत्या. 15 जणी जमा झाल्या. 15 आणि त्या गरीब पहा, एखाद्या घरी 4-5 मुली असू द्या, 4-5, आणि त्या 4-5 मुलीपैकी 4 जणी मोठ्या श्रीमंताच्या घरी जर असतील आणि एकच जर गरीबाच्या घरी दिलेली असेल, तर त्या 4 जणी मोठ्या घरच्या दिलेल्या मुली दिवाळीच्या निमित्तानं, कोण्या सणाच्या निमित्तानं माहेरात येतात. त्यावेळेला लग्नाच्या निमित्तानं कुठेही पहा तुम्ही, त्यावेळेला सगळ्या जणी त्या एका गरीबाच्या घरी दिलेल्या पोरीकडे पाहून हसतात. त्या मोठ्या घरी दिलेल्या, तिच्या अंगावरती फाटकी किंवा हलकी साडी कमी पैशाची, आणि यांच्या अंगावर भरजरी साड्या, दाग दागिने, श्रीमंताच्या घरच्या सुना म्हणल्यावर काय. आणि ती गरीबाच्या घरी दिलेली एकच जण असू द्या, तिला खाली पाहायला लावायची वेळ त्या 4 बहिणी आणतात. 4 बहिणी. तशीच अवस्था या ठिकाणी झालेली आहे. तशीच अवस्था. चला लक्ष द्या इकडं. सतीच्या सगळ्या बहिणी सतीची चेष्टा करतायत. आलीस का ग सती? कोणा बोलावला तुला? आणि एकटीच आलीस वाटत. कशी आलीस? पायी आली का एखादी गाडी वगैरे, कार वगैरे घेऊन आली? तुझा नवरा अजून का बैलावरच फिरतो का? इंडिका वगैरे, मोटरसायकल, बुलेट वगैरे घेतली का नाही? भगवान शंकर अजूनही नंदीवर फिरतात. अजूनही नंदीवर. कारण नंदी, सांगतो पुढे, आज सांगणारच आहे, नंदीवर फिरतो. अगा नवऱ्यानं अजून एखादी काही सफारी वगैरे शिवली का नाही? नवीन ड्रेस का अजून वाघाचं कातड लावून फिरतो? काही मेकअप वगैरे करतो का नाही? का अजूनही मड्याची राख लावतो अंगाला? बहिणी चिडवतायत बरं का. बहिणी
अजून काही लॉकेट वगैरे सोन्याचं केलं की नाही? 75,000 रुपयाच्या जवळ झाले. अजून काही केलं का नाही सोनं वगैरे? का अजून सरपच गळ्यात घालून फिरतोय? रडकुंडीला आलेली आहे सती, रडकुंडीला रडते. पण तेवढ्यामध्ये बापानं पाहिलं, तिला वाटलं बाप तरी जवळ बोलवून चांगलं बोलेल, पण बापानं पाहून न पाहिल्यासारखं केलं. तिरस्कारानं पाहिलं, तिरस्कारानं. पहा, एखाद्या वेळेस जर बापानं सहज निघून गेला असता बाप गडबडीमध्ये कामाच्या, तर काही वाटलं नसतं सतीला. पण पाहून न पाहिल्यासारखं केलं, तोंड वेडं वाकडं केलं. सतीला जास्तच दुःख झालं, जास्तच. आणि आता रडणार सती. एवढ्यामध्ये आई दिसली, आई. आणि आई पाहिल्याबरोबर सतीचं हृदय भरून आलं. आणि आई म्हणते, आलीस का बेटा सती? आलीस का सती? सगळ्या माहेरामध्ये बहिणी सुद्धा नीट बोलल्या नाही, बाप सुद्धा नीट बोलला नाही, पण आई नीट बोलली. आई काय म्हणते? आलीस का बेटा सती? शब्द ऐकले आणि एवढ्या वेळापासून थांबवून ठेवलेले सगळे अश्रू सतीनं आता त्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आईच्या खांद्यावर, आईच्या कुशीत शिरून सती पोटभर रडली, पोटभर. माहेर आणि त्या माहेरामध्ये जोपर्यंत आई आहे, आई, तोपर्यंत आपला हक्काचा खांदा असतो रडण्यासाठी, हक्काचा. कितीही म्हातारी होऊ द्या आई. आणि त्या आईच्या भेटीची ओढ, आईच्या भेटीची ओढ त्या लेकीच्या मनामध्ये असते, लेकीच्या मनामध्ये. आणि जोपर्यंत आई आहे तोपर्यंतच माहेरात देखील जाण्यात मजा आहे बरं का. आई जोपर्यंत आहे तोपर्यंतच माहेर. आणि ज्या दिवशी तुमची आई संपली, आई कोणाचीही आई, तुमची असो माझी असो, आई ज्या दिवशी आई संपली त्या दिवशी मायेचा सागर आटला तुमच्या आमच्यासाठी. मायेचा सागर, प्रेमाचा समुद्र आटून गेला ज्या दिवशी आई संपली. अशी आई आहे. आईचं पात्रच जगामध्ये असं आहे. कसं आहे आईचं पात्र? काय असते आई? अहो, आई म्हणजे काय असते? वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. त्याला म्हणायचं आई. ती अशी आई संपली ना, ज्याच्या जवळ आई नाही, त्याचा प्रेमाचा समुद्र आटला. एके ठिकाणी कवी म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. तुमच्याकडे सगळं साम्राज्य असू द्या, पण जर आई नाही तर तुमच्यामध्ये आणि त्या भिकाऱ्यामध्ये काही फरक नाही. अशी आई. म्हणून म्हणतो महिला मंडळींसाठी जोपर्यंत आई आहे, वर्षातून एकदा तरी, निदान एकदा तरी रुसवे फुगवे असतात प्रत्येकाच्या मनामध्ये. पण किती असतात? एका साडीचे, एका चोळीचे, एवढेच रुसवे फुगवे तुमच्या आमच्या. पण एकदा आई, त्या वर्षातून एकदा तरी आईला भेटायला जायचं, एकदा तरी. आणि डोळे भरून ती आई पाहायची ज्यांनी हे जग आपल्याला दाखवलं, जग दाखवलं. अशा आईला भेटण्यासाठी एक स्त्री निघालेली आहे. एक स्त्री. निरोप ऐकला भोकरच्या बाजारामध्ये, तुमची आई बिमार आहे मागील 15 दिवसापासून. अन्न पाणी सोडलंय तिनं, अन्न पाणी सोडलंय. आणि जगते का मरते माहित नाही, म्हणून एकदा जाऊन भेटून या. त्या माऊलीला निरोप एका माहेरातल्या माणसाने सांगितला बाजारात भेटल्यावर. आणि दुसऱ्या दिवशी विचार केला तिनं, आपण जावं. बऱ्याच दिवसापासून आई म्हातारी झालेली आहे, आज आहे उद्या नाही, जायचं भेटायला. भल्या पहाटे ती माऊली उठली, ती स्त्री उठलेली आहे. मुलाबाळांचा, नवऱ्याचा स्वयंपाक करून ठेवला आणि सोबत 2 पोळ्या घेतल्या, त्यावर थोडीशी साखर बांधली आणि पिशवीत घेऊन भल्या पहाटे ती माऊली बस स्टँडवर आली आणि बस पकडली. तिनं बस पकडली. उन्हाळ्याचे दिवस बस मध्ये बसलेली आहे. जशी बस सुरू झाली, बसचे चाक जसे फिरायला लागले, तसे हिच्या डोक्यामध्ये विचाराची चक्र फिरायला लागले, विचाराची चक्र. 5 भाऊ आहेत मला, 5 भाऊ. पण त्या 5 भावापैकी एकही माझा भाऊ आज माझ्या आईची काळजी घ्यायला तयार नाहीये. वेळेवर तिला औषध पाणी नाहीये, वेळेवर दवाखाना नाहीये. काबाड कष्ट करून आम्हा भावंडांना सगळ्यांना आईनं लहानाचं मोठं केलं. लहानपणीच वडील गेले, लोकांची मोलमजुरी करून त्या आईनं आमचा सांभाळ केला. पण आज आईनं केलेल्या त्या उपकाराची फेड, माझे 4-5 भाऊ असून देखील कोणीही उपकाराची परतफेड करायला तयार नाही, तिची काळजी घ्यायला तयार नाही. भर दुपारची वेळ झाली, दुपारची. आणि त्यावेळेला कंडक्टरनं आवाज दिला, ताई चला, तुमचा उतरायचा स्टॉप आला.
बेल वाजली तशी गाडी थांबली आणि ती माऊली बस मधून घाई गडबडीनं खाली उतरली. खाली उतरल्यावर बस पुढे निघून गेली आणि निघून गेल्यावर मग लक्षात आलं, अरे अरे पायातली चप्पल आपण खाली काढून ठेवली होती, ती तर सीट खाली तशीच राहिली. आता गावापर्यंत माहेरात चालत जायचं 4-5 किलोमीटर, कसं जायचं? उन्हाळ्याचे दिवस. बस स्टँडवर उतरली, पण आईच्या भेटीची ओढ अशी. भर दुपारची वेळ, पण पायी पायी निघाली ती. 1 किलोमीटर गेलं की पायाला फोड आले, फोड. आणि दुसऱ्या किलोमीटरला चालत चालत ते फोड फुटले. अजून तर गाव 3 किलोमीटर राहिलं. रक्तबंबाळ झालेले ते पाय घेऊन ती माऊली घरापर्यंत चालण्याचा निश्चय केलेला आहे तिनं. पायातल्या रक्ताचे डाग त्या रस्त्यावर पडतायत. एवढं ऊन आणि तेवढ्या उन्हामध्ये 4-5 वाजण्याची वेळ आणि ती माहेरात पोहोचलेली स्त्री. माहेरात पोहोचल्यावर अंगणात पाहिलं, दुपारच्या वेळेला 4ही भावाच्या 5ही भावाच्या पत्न्या अंगणामध्ये बसलेल्या. पण दारात पाहिल्यावर कोणालाही आनंद नाही झाला. सगळ्यांनी आपापल्या हातातले काम टाकले ना आपापल्या खोलीत निघून गेल्या. पण लहान मुलं जे असतात, लहान मुलं, मनामध्ये त्यांच्या पाप नसतं. दारात पाहिल्याबरोबर आत्याबाईला एकानं आवाज दिला, आत्याबाई आली हे शब्द ऐकले. आणि मधल्या खोलीमध्ये जी म्हातारी आई, 80-90 वर्ष वय झालेली, जिनं 8 दिवसापासून अन्न पाणी घेतलं नाही. 8 दिवस झालं ज्या माऊलीनं, ज्या माईनं, ज्या आईनं अन्नाचा कण सुद्धा आणि पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही. आत्याबाई आली म्हणजे आपली मुलगी आली हे शब्द ऐकल्याबरोबर हातपाय थरथर कापतायत, तरी देखील उठून बसली. कोपऱ्यात उभी केलेली काठी हातात घेतली आणि स्वयंपाकघराकडे चालत निघते. स्वयंपाकघराकडे. विचार करा, ज्या आईनं 8 दिवसापासून अन्नाचा कण देखील घेतला नाही, तिनं हातात काठी धरली. काठी टेकवत स्वयंपाकघरात येते. भाकरीचा तुकडा घेते आणि मुख्य दरवाजाजवळ जिथं मुलगी आपली स्वतःची थांबलेली आहे तिथं तो भाकरीचा तुकडा ओवाळून टाकते आणि आपल्या उन्हाताना चालून आलेल्या लेकीच्या तोंडाचे पटापट मुके घेते. आई आलीस का बेटा, आलीस का? त्याला म्हणावं आई. ती आई आहे. म्हणून म्हणतो, जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंतच खरं माहेर आहे, तोपर्यंतच खरं माहेर. भाऊ भाऊजाई हे तर फक्त सुखाचे सोबती आहेत, सुखाचे. म्हणून आई, अशी आई, त्या आईला सती भेटलेली आहे. आणि भेटली सती त्यावेळेला बाप चिडून म्हणतो, कोण बोलावलं का तुला? कोण बोलावलं? बाबा, तुमच्या मनामध्ये एवढा तिरस्कार का? माझ्यासाठी सुद्धा आणि माझ्या नवऱ्यासाठी सुद्धा, शंकरासाठी. तो तर भोळा शंकर आहे, त्यानं काय कुणाचं बिघडवलंय? सगळं जग ज्याला भोळा शंकर म्हणतं त्याच्याविषयी तुमच्या मनात एवढा तिरस्कार का? पाहते मी या यज्ञामध्ये माझ्या पतीला म्हणजे भगवान शंकराला, महादेवाला पूजेचं स्थान नाही. यज्ञामध्ये आहुती देखील नाही का? त्यावेळेला वाटेल तसा बोलतो दक्ष. आणि रागामध्ये ती सती सांगते, तुमच्यापासून हा देह जो मला मिळाला आहे त्याच्यामुळे तुम्ही बोलताय. लक्ष इकडे द्या. हा जर देह मी नाही ठेवला तर त्याच वेळेला यज्ञकुंडामध्ये सती उडी मारते आणि स्वतः शरीर पेटवून घेते. योग मायेनं स्वतःचा देह जाळून घेते आणि सगळीकडे हाहाकार. सगळा यज्ञ बंद पडला. सतीनं यज्ञकुंडात उडी घेतली, सतीनं स्वतःला जाळून घेतलं. बातमी सगळीकडे पोहोचते आणि जे शिवगण सोबत आलेले ते शिवगण सोबत धावत कैलासावर जातात आणि कैलासावर जाऊन भगवान शंकराला सांगतात, महादेवजी, माता सतीनं यज्ञकुंडामध्ये उडी घेतली, प्राणत्याग केलेला आहे, प्राणत्याग. भगवान शंकराला क्रोध येतो. एक जटा उपटली आणि दगडावर खडकावर आपटून वीरभद्राची उत्पत्ती. आणि त्या वीरभद्राला सांगितलं, जा दक्ष प्रजापतीचा सगळा यज्ञ विध्वंस करून टाका. सगळ्या यज्ञाचा विध्वंस त्या वीरभद्राकडून. ज्यांनी शंकराची निंदा केली होती, ज्यांनी दक्षाची साथ दिली होती, सगळ्यांना वीरभद्रानं त्रास दिला. कोणाचा हात मोडला, कोणाचा पाय मोडला, कोणाचा डोळा फोडला. भृगु ऋषीची दाढी जाळली, भृगु ऋषीची दाढी. आणि दक्ष महाराज त्याचं मुंडकं धडावेगळं केलं. मुंडकं धडावेगळं केलं आणि यज्ञ बंद पडला. सगळे आलेले ब्राह्मण पळून गेले. आता
यज्ञ यज्ञ तर पूर्ण झाला पाहिजे, यज्ञ बंद पडू नये, कोणताही असो यज्ञ बंद पडू नये. मग भगवान शंकरानं हातामध्ये सतीचं अर्धवट जळालेलं प्रेत घेतलं, अर्धवट जळालेलं प्रेत घेतलं आणि अनेक दिवसापर्यंत त्या प्रेताला हातात घेऊन भगवान शंकर विलाप करतायत, विलाप. कारण जन्मोजन्मांतरापर्यंत साथ देणारी ती सती पत्नी निघून गेली. पत्नी निघून गेल्याचं दुःख हे दुसऱ्याला नाही कळणार. पत्नी निघून गेल्याचं दुःख फक्त पतीलाच माहित आहे, पतीलाच माहित असतं. दुसरं कोणाला काय माहित दुःखाची जाणीव. ज्याची बायको निघून गेली त्याला विचारा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. एरवी नाही कळत कोणाला, ज्याचं दुःख त्यालाच कळतं. कारण संसार फक्त एकट्यानं करायची गोष्ट नाहीये, एकट्याची गोष्ट नाही आहे का. भगवान शंकर विलाप करतायत, तांडव नृत्य करतायत, सगळ्या सृष्टीमध्ये हाहाकार माजला. तेव्हा देवी देवतांनी विनवणी केली नारायण भगवंताची, देवा जर भगवान शंकर असेच पत्नीच्या वियोगामध्ये, सतीच्या वियोगामध्ये जर रडत फिरले तर सृष्टीचा कारभार चालायचा कसा. तेव्हा भगवान शंकराने आपल्या सुदर्शनाच्या साह्यानं सतीच्या देहाचे अनेक तुकडे केले आणि तो देह नष्ट करण्याचा प्रयत्न केला. नष्ट, त्यापैकी काही तुकडे योगायोगानं आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील त्या सतीच्या देहाचे तुकडे पडले. सतीच्या देहाचे तुकडे किती तुकडे पडले. ज्या ठिकाणी सतीचा देह पडला, देहाचे काही भाग पडले, त्या ठिकाणी देवीचे शक्तिपीठ निर्माण झाले. शक्तिपीठ आपल्या इथं किती शक्तिपीठ आहेत, आपल्या इथं किती शक्तिपीठ आहेत. आपल्या नांदेड जिल्ह्यात किती आहेत. जवळपास महाराष्ट्रात गेलेत नाही का कोणी. 3.5 शक्तिपीठ आहेत. चला मला पुढची कथा सांगायची आहे. विचारलं तर सांगत जा. आता महाराज जुना झालाय, महाराज म्हणजे काही नवीन राहिला नाही, पुन्हा असं दुसऱ्या महाराजासारखं नाही. मध्ये बोललं कोणी असं काही महाराज जोरात ओरडतात असं काही नाही. आणि चुकलं तरी इथं काही सजा थोडीच आहे काही. आपल्या इथं महत्वाचे जे देवीचे 3.5 शक्तिपीठ सांगितले जातात, त्या ठिकाणी सतीच्या देहाचे तुकडे पडले. असे भारतभर पडले, भारतभर. त्याच्यामध्ये मग महत्वाचे मोठे ठिकाण आहेत. आसाममध्ये एक ठिकाण आहे मोठं देवीचं. आसाममध्ये त्या देवीच्या मंदिराला काय म्हणतात, कामाख्या देवी मंदिर. आसाम माहित आहे, गुवाहाटी काय झाडी काय डोंगर, हा ती गुवाहाटी. हा आता कळालं, काही जणाला कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्यालाही धन्यवाद. एक जम्मू काश्मीरमध्ये आपण त्याला काय म्हणतो, वैष्णो देवी म्हणतो. तिथे एक ठिकाण, असे देवीचे ठिकाण, त्या ठिकाणी सतीच्या देहाचे तुकडे पडले आणि शक्तिपीठ निर्माण झाले. आता भगवान शंकर पत्नी गेली आणि पत्नी गेल्याचं दुःख हे फक्त त्यालाच कळू शकतं ज्याची स्वतःची पत्नी गेलेली आहे. सती भस्म झाली तेव्हापासून महादेव वैरागी आहेत, वैरागी अवस्थेमध्ये ध्यानस्थ आहेत. बायको मेल्यावर काय असतं, कारण संसार हे एका गाडीप्रमाणे, सायकल प्रमाणे. सायकलचे 2 चाक म्हणजे नवरा बायको असतात आणि एक सायकलचं चाक जर बेंड झालं, काय म्हणतात त्याला, बेंड झालंच म्हणतात ना, तर ती सायकल चालणार आहे का, नाही चालू शकत. बैलगाडी एक चाक जर मोडून पडलं तर ती बैलगाडी काही कामाची आहे नाही. बैलगाडीचं एक चाक जर मोडून पडलं तर मग ती बैलगाडी तशी धूळ खात पडते, मग घरासमोर, झोपडी समोर. मग त्याच्यात कोणी कडबा आणून भरते, कोणी तुराट्या, कोणी पराट्या, काय म्हणतात तुमच्याकडे, पराठीच म्हणतात. ती मोडलेली बैलगाडी मग कुठं लिंबाखाली पडून राहते, आंब्याच्या झाडाखाली पडते. मग सुनबाई, ती बैलगाडी बरं का, कोणती बैलगाडी, ही बैलगाडी. मग सुनबाई असं लेकरू आणून आपटे, ती मामाजी सांभाळा, कोणाला म्हणती, त्या बैलगाडीला. तुम्ही आम्ही सगळे तेच त्या बैलगाडीचे. एक चाक मोडायचं, एक मागं राहायचं, निसर्गाचा नियम. पत्नी निघून गेली, बायको निघून गेली, आयुष्यातली मजाच निघून जाते, मजाच.
आणि त्यावेळेला माणसाला वाटतं कधी म्हातारपणी आता हरिद्वारला निघून जावं. आता वेळ नसतो, आता गुडघे थकले, हातात पैसा राहत नाही, कारभार राहत नाही, सगळी मजा निघून गेलेली असते जीवनातली. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला तसं वाटायची गरज नाही, कारण मुलं बाळ चांगले आहेत आमचे, सुना काळजी घेतात. पण कोण कितीही प्रेम लावू द्या, कितीही जीव लावू द्या, बायकोची सर नाही येणार कोणाला. बायकोची तुम्ही म्हणाल महाराज बायकोचे गोडवे लईच गातात, बायकोचे गोडवे लई गातात. नाही, हे सगळ्यांचंच आहे सारखं. मी इथं वर बसलोय, मला सांगायचं काम आहे म्हणून सांगतोय, पण सगळ्यांची अवस्था. एक विचार करा, रात्रीची वेळ आहे, रात्री मध्यरात्रीची वेळ, 12 वाजलेले 2 वाजलेले, आणि त्यावेळेला म्हातारपणी बायको नसताना पाठ दुखायला लागते. त्यावेळेला तुम्ही कोण्या मुलाच्या बेडरूम मध्ये जाऊन आवाज देणार, बाबा रे माझ्या जरा पाठीला झंडूबाम लावून दे. आणि तीच जर पत्नी असती तर त्यावेळेला विचारते ती उठून, मालक पाठ दुखते, गुडघा दुखते, डोकं दुखते, दाबून देऊ. म्हणून म्हणतो पत्नी निघून जाते त्यावेळेला आयुष्यातली सगळी मजा निघून जाते. हो, पत्नीची बरोबरी कोणीच नाही करू शकत, कोणीच नाही. निसंकोचपणे जी सेवा करते ती पत्नी असते. बरेचसे कीर्तनकार महाराज मंडळी सुद्धा बायकोचे विनोद सांगू सांगू हसवतात, पण खरंच बायको विनोदाची गोष्ट आहे का? विनोदाची गोष्ट आहे. एक विचार करा, फक्त त्या माऊलीला एक 15 दिवस माहेरी नेऊन सोडा, 15 दिवस, आणि तुम्ही स्वतः कपडे धुवून स्वयंपाक करून खाऊन दाखवा फक्त. म्हणून म्हणतो स्त्रियांची मस्करी चेष्टा कधी करू नये. हो, शक्ती स्वरूप आहे ती, शक्ती स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे. चला, असं समजू नका तुम्ही तुमचाच लय जीव असते मालकावर. नाही नाही, त्यांचा पण असते, मालकाचा पण असते, नवऱ्यांचा पण असते. कसा? एखाद्या स्त्रीचे 9 महिने पूर्ण भरत आलेले आहेत आणि त्यावेळेला दवाखान्यामध्ये ऍडमिट करायची वेळ येते. 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आजकाल तर ते ऑपरेशन शिवाय पर्याय नाही, सीझर. त्यावेळेला डॉक्टर साहेब ऐन वेळेला येऊन विचारतात, पाटील दोन्ही पैकी एकाला वाचवू शकतो, बाळ तरी नाही तर बाळाची आई तरी. एक तर बाळाला वाचवू शकतो, नाही तर बाळाच्या आईला, सांगा काय करू? त्यावेळेला बाप त्या होणाऱ्या बाळाचा म्हणजेच मालक त्या स्त्रीचा डोळ्यात पाणी आणून हात जोडून डॉक्टर पुढे सांगतो, डॉक्टर साहेब मुलं किती होतील नाही तर न होतील, पण माझ्या बायकोला वाचवा, बायकोला. हो, मुलं होतील नाही तर न होतील. नवऱ्याचा सुद्धा तेवढाच जीव असतो, लेकरू मेलं तर मेलं, पण माझ्या बायकोला वाचवा. महादेवाला बऱ्याच वर्षापर्यंत समाधी लागलेली आहे. समाधी काय करणार आहे? आणि महादेवाची समाधी अशी नव्हती, तुमची आमची समाधी कशी लागते आता. लागल्या काही जणाला समाध्या, काही जणाला समाध्या लागल्या, समाधीतून बाहेर सुद्धा आले. अशी समाधी नव्हती महादेवाची. नाही, एकदा जर डोळे बंद केले तर वर्ष 2-2 वर्ष, शेकडो वर्षापर्यंत, तेवढ्या वर्षापर्यंत महादेवांची समाधी. बर का, राम नामामध्ये, त्या नारायण भगवंताच्या चिंतनामध्ये एवढाले दिवस. फॅन लावा, गरमी. जनरेटर चालू आहे का? नाही, जनरेटर चालू आहे का? लाईट नाही इकडे, गरमी व्हायली म्हणून म्हटलं फॅन लावायचे असतील तर फॅन लावा, लाईटच नाही म्हणे. महादेवाला समाधी लागलेली आहे. आणि महादेवाला जेव्हा समाधी लागली, त्या समाधी काळामध्ये एक घटना घडते. एक घटना, तारकासूर नावाचा एक राक्षस आहे. तारकासूर, तो तारकासूर नावाचा राक्षस देवी देवतांना त्रास देतोय. त्यांना हाहाकार, सगळ्या स्वर्गावर आक्रमण केलं. देवता परेशान आहेत, सगळीकडे हाहाकार माजलेला आहे. सगळे देवी देवता विनवणी करतात ब्रह्मदेवाची. ब्रह्मदेव म्हणले आपलं काम फक्त आशीर्वाद द्यायचंय, मारायचं काम आपल्याकडे नाही. मग नारायण भगवंताकडे जाऊन पहा काय म्हणतात. नारायण भगवंताकडे सगळे देवी देवता गेले आणि त्यावेळेला भगवान नारायणाची विनंती केली, देवा त्या तारकासूर नावाचा राक्षसाचा काहीतरी बंदोबस्त करा. म्हणले आपण काय करणार नाही या वेळेला. म्हणले मग आमची याच्यातून सुटका? म्हणले मी नाही करणार. मग कोण करणार? म्हणले भगवान शंकराकडे जा. म्हणले ते तर समाधीमध्ये. अरे जा म्हणजे तसं नाही, भगवान शंकराचा मुलगा आणि त्या मुलाच्या हातानं तारकासुराचा वध असं लिहिलेलं आहे. म्हणले भगवान शंकराला तर बायकोच राहिली नाही तर मुलगा कुठून होईल? म्हणले 5-5:30 पर्यंत सगळंच होईल, बायकोही होईल, मुलगाही होईल, सगळंच होईल.
काळजी करू नका. सगळे देवी देवता नारायण भगवंताची विनंती करतात, पण नारायण भगवंत पुढचं भविष्य सांगतात की या जर तारकासुराचा वध करायचा असेल तर त्याचा वध भगवान शंकराच्या मुलाच्या हाताने होईल. आणि भगवान शंकराला मुलगा केव्हा होईल तर जेव्हा पत्नी मिळेल तेव्हा. पर भगवान शंकर तर समाधीमध्ये आहेत, त्यांना समाधीतून बाहेर आणायचं कसं. त्यावेळेला सगळेजण भगवान शंकराची विनवणी करतात आणि कामदेवाला पाचारण करतात. कामदेव आले. आणि कामदेव येतात कसे ऐका. प्रत्येक माणसाच्या कामदेवाचा